नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर हे बघा, कपडे वगैरे टाकणं चाललं आहे। बाकीची सगळी कामं करून झालेली आहेत। खूप सारे कपडे होते, मग घरातले पाहुणेही मंडळी गेलेली आहेत म्हणून काही करमत नव्हतं आणि खूप कपडे निघाले, कामं होते म्हणून मग म्हटलं काही ब्लॉग करायचं, पाहुणे असल्यावर शूट जमलं नाही माझं, पण आज तरी करूया म्हटलं। मग चला स्टार्टिंग करत आहे मी। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर बाकीची सगळी कामं वगैरे करून झालेली आहेत माझी, तर म्हटलं चला तुमच्या सोबत अगदी छान असं झटपट आणि नाश्ता किंवा मग तुम्ही लंच मध्ये किंवा डिनर मध्ये केव्हाही यूज करू शकता आणि खाऊ शकता। अगदी झटपट तयार होतो आणि ह्या गरमीमध्ये किचन मध्ये राहायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो स्वयंपाकाचा, तर तुम्ही झटपट अशी रेसिपी बनवू शकता आणि खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे। तर मी छानपैकी असं टोमॅटो ऑमलेट बनवत आहे, तर चला म्हटलं तुमच्या सोबतही शेअर करावं आपल्या मैत्रिणींसोबत। तर मी टोमॅटो ऑमलेट बनवत आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण शेवटपर्यंत। अगदी झटपट आणि अगदी टेस्टी असं बनवून तयार होतं। तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते। तर हे बघा, सगळं साहित्य घेऊन घेतलेलं आहे मी इथे आणि हे वाटण बनवून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आहे, थोडासा लसूण, कोथिंबीर आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्त्याचे पानं। तुम्ही इथे अद्रकही घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, टोमॅटो अगदी चॉप करून घेतले आहेत बारीक, कांदा सुद्धा आहे आणि कोथिंबीर आणि थोडा 1 वाटी रवा घेतलेला आहे। 3 वाटी बेसन असेल तर 1 वाटी रवा घेऊ शकता किंवा मग तुम्ही तांदळाचं पीठही यूज करू शकता। तर आता हे जे हिरवी मिरची आणि हे वाटण घेतलेलं आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। याची पेस्ट बनवून घेते मी। चटणी इथे वाटून घेतलेली आहे मी, हे बघा। इथे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। 1 मोठा बाउल भरून बेसन पीठ घेतलंय। 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे, बारीक चॉप करून घेतले 4 कांदे अगदी बारीक चॉप केलेले टाकून घ्यायचे, कोथिंबीर टाकून घ्यायची, वाटून घेतलेलं वाटण आपण टाकून घ्यायचं हिरव्या मिरचीचं। कलर दिसण्यासाठी अगदी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, इथे धना पावडर, अर्धा चमचा इथे गरम मसाला, मँगो पावडर टाकून घ्यायची इथे आपल्याला 1 चमचा, मीठ बाकी ना सर मीठ टाकून घ्यायचं। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचं आहे, अगदी पातळ नाही करायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एक जीव झालं पाहिजे याच्यामध्ये, असं मिक्स करायचं आहे आपल्याला। छानपैकी असं मिक्स करून झालेलं आहे, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे याची। तर याच थिकनेस इतकाच पाहिजे आपल्याला याचा। तर हे झालेलं आहे, याला 5 मिनिट आपण साईडला ठेवूया। आपल्याला हे टोमॅटो ऑमलेटच्या वर लावायचं आहे, याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, पावडर टाकून घ्यायची याच्यामध्ये घ्यायचं आहे। गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावर ऑइल टाकून घ्यायचं, याच्यावर टाकून घ्यायचं बसपैकी। हे बघा, तुम्हाला किती थिक पाहिजे त्यानुसार घ्या, लहान मोठं। कोथिंबीर आपण हे सगळं मिक्स केलंय हे याच्यावर टाकून घ्यायचं। ऑमलेट बनवतोय आपण, तर छान वरून दिसलंही पाहिजे। तर मी टोमॅटो अशा पद्धतीने इथे लांब कट करून घेतले, तर हे लावून घेते मी इथे, दिसायलाही छान दिसेल आपल्याला। शिजण्यासाठी आता याला थोडं झाकून देऊया मीडियम फ्लेमवर। आता याला छानपैकी होऊ द्यायचं आहे आपल्याला स्टीम। साईडने छानपैकी झालंय, आता याला पलटून घेऊया। आता या साईडने सुद्धा छानपैकी आपण शिजवून घेऊया। मी अशाच पद्धतीने बनवून घेते आणि खूप टेस्टी असं लागतं। तर दुसरं सुद्धा त्याच पद्धतीने मी इथे बनवून घेतलंय, बेटर टाकल्यावरून कांदा आणि टोमॅटो ठेवलेला आहे। तर आता अशाच पद्धतीने मी सगळे असे बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते। तर हे बघा, छानपैकी असे टोमॅटो ऑमलेट आपले तयार झालेले आहेत, अगदी टेस्टी लागतात। तुम्ही दही सोबत किंवा मग केचप सोबत किंवा नुसतेही खाल्ले तरीही चालतं, लोणच्या सोबतही खाऊ शकता। अगदी या सीझनमध्ये कैरीचा सीझन आहे, तर खूप टेस्टी लागतं। तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला खाण्यासाठी आणि तुमच्या घरातल्यांना आवडलं की नाही, नक्की कमेंटमध्ये मला सांगा, मी वाट बघेन। तर अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर चला आता अजून 1-2 बनवायचे बाकी, तेवढे बनवून घेते आणि मग आम्ही जेवायला बसतो आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा, कंटिन्यू।
यश तर नुसता गेमच खेळत राहतो. वेकेशन आहे तर काय नाही, आता 2 दिवसात स्कूल ओपन होणार आहे. आणि हे बघा सोसायटीत सुद्धा आवाज किती येतोय. सगळेजण वेकेशन आहे तर ते, आणि आमच्या घरात गेस्ट आले होते ते सुद्धा गेलेले आहे. तर घर असं खाली खाली वाटतंय. तर आजच गेले ते सगळेजण पूजेसाठी. तर हा बघा यशला दिलंय खाण्यासाठी. तर टेस्टी झालं की नाही तर सांगेल तुम्हाला. यश खाल्ल्यावर सांग टेस्टी आहे की नाही आहे. टेस्टी, वाव एकदम टेस्टी झालं, व्हेरी यमी. यशला तर आवडलेलं आहे. तर चला आता पुढची सगळी कामं करून घेते आणि तुम्ही सुद्धा फटाफट जाऊन तुमच्या किचनमध्ये ट्राय करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन जी आहे साईडला तिला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील.